हॅपी ख्रिसमस इज ओके, पण आम्ही म्हणतो नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. सेलिब्रेशन कसं होतं तर 24ला रात्री आम्ही चर्चला जातो, प्रार्थना होते. त्यामध्ये येशूच्या जन्माविषयी खूप गोष्टी ऐकायला मिळतात आमच्या पालक साहेबांच्याकडनं. 25ला सकाळीसुद्धा चर्च असतं, ज्याला देऊळ आम्ही म्हणतो, आणि मग त्या ठिकाणी भजनं होतात, कॅरल्स मराठीमध्ये गायली जातात, संदेश दिला जातो जो मराठीतच असतो, कारण आम्ही मराठी चर्चला जातो. आणि मग दुपारी संपूर्ण फॅमिली एकत्र येते, जेवण खावणं होतात, मजा मस्ती होते. आणि आता दाखवते ह्या वर्षी आमच्या घरात काय डेकोरेशन केलंय. फराळामध्ये लाडू, चकली, करंजी, चिवडा, अनारसे सगळं काही. फक्त 2 गोष्टी वेगळ्या असतात. एक म्हणजे डोनट्स आणि तुमचा लाडका रम केक. पण हा रम केक सुद्धा मी बाहेरून आणलाय. आम्ही घरामध्ये रम किंवा वाईनशी कनेक्टेड काहीही करत नाही, अलाउड नाहीये बेसिकली, कारण आमचे घरातले मोठे जरा स्ट्रिक्ट कॅटेगरीमधले आहेत. दिवाळीच्या फराळामध्ये आणि ह्या फराळामध्ये फक्त ह्या 2 गोष्टींचा फरक आहे. काही काही ठिकाणी रोज कुकीज केले जातात किंवा कुकीज केले जातात किंवा कलकल नावाचा एक प्रकार आहे, तो पण केला जातो. एकंदरीत जितके पण मराठी ख्रिस्ती आहेत ना, ते आपली मराठी संस्कृती किंवा आपली मराठी परंपरा हे जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. ह्या नाताळाच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.